नमस्कार मंडळी. कधी तुम्ही अशा लोकांना पाहिलं आहे का, जे एखाद्या गंभीर विषयावर बोलत असतात, पण त्यातून काहीच निष्पन्न होत नाही. खूप गोंधळ, खूप चर्चा, खूप आवाज, पण प्रत्यक्ष काम मात्र शून्य. अशा वेळी आपल्या मराठीत एक भन्नाट म्हण वापरली जाते. नळी फुंकले सोनारे, इकडून तिकडे गेले वारे. चला, या म्हणीचा अर्थ सांगणारी एक गोष्ट ऐकूया. एका गावात गणपत नावाचा सोनार राहत होता. तो सोन्याचे दागिने बनवण्यात तरबेज होता. त्याच्या दुकानात नेहमी कामाची लगबग असायची. एके दिवशी एक श्रीमंत व्यापारी त्याच्याकडे आला. त्याने एक सुंदर सोन्याचा हार बनवण्याची ऑर्डर दिली. गणपत कामाला लागला. सोनं वितळवण्यासाठी त्याने भट्टी पेटवली. भट्टीतला जाळ वाढवण्यासाठी तो नळीने फुंकर मारू लागला. त्याचा नवीन शिकाऊ मुलगा बाजूलाच उभा होता. त्याला वाटलं नळी फुंकणं म्हणजेच मोठं काम. दुसऱ्या दिवशी गणपत काही कामानिमित्त बाहेर गेला. दुकानाची जबाबदारी त्या शिकाऊ मुलावर आली. मुलगा दिवसभर नळी फुंकत बसला. कधी इकडून, कधी तिकडून, कधी जोरात, कधी हळू, आणि यातच संध्याकाळ झाली. गणपत परत आला. त्याने पाहिलं तर मुलगा अजूनही नळीच फुंकत होता. पण भट्टीत सोनं नव्हतं, साचा तयार नव्हता, दागिना बनवण्याचं काम तर सुरूही झालं नव्हतं. गणपत हसत म्हणाला, अरे, नुसती नळी फुंकून काय उपयोग? काम तर केलंच नाहीस. दिवसभर नुसती हवा इकडून तिकडे गेली, पण त्यातून काहीच साध्य झालं नाही. मित्रमैत्रिणींनो, जेव्हा खूप चर्चा, खूप हालचाल, खूप गडबड होते, पण त्यातून कोणताच ठोस परिणाम निघत नाही, तेव्हा आपण म्हणतो, नळी फुंकले सोनारे, इकडून तिकडे गेले वारे. म्हणजेच फक्त बोलण्यात, दिखाव्यात किंवा वरवरच्या हालचालींमध्ये वेळ गेला, पण प्रत्यक्ष काम काहीच झाले नाही. आजच्या काळातही आपण हे अनेक ठिकाणी पाहतो. बैठका होतात, चर्चा होतात, मोठमोठ्या घोषणा होतात, पण प्रत्यक्ष कृती मात्र होत नाही. म्हणून लक्षात ठेवा, नुसती हवा हलवून काम होत नाही. परिणाम हवा असेल तर कृती करावी लागते. पुन्हा भेटूया अशाच एका रंजक म्हणीच्या अर्थपूर्ण गोष्टीसह. धन्यवाद.